या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा। तर हा 7वीचा सेंडॉफ आहे, त्याला बघूया काय काय याच्यामध्ये काय काय कार्यक्रम आहे, कोणाकोणाची भाषणं होणार। अरे कहना क्या चाहते हो? वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा। स्मरणाच्या पुस्तकातील पाने। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। आज आमचा निरोप समारंभ या भावुक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होतात। मी ही भावनिक झाले आहे। या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे। मी या शाळेत खूप काही शिकले आहे। शाळेतील अनेक सुंदर क्षणांचा मी भागीदार झाले आहे। या शाळेच्या मैदानात मी अनेक खेळ खेळले। या शाळेने मला विविध स्पर्धा, खेळ, परीक्षा इतरांसाठी तयार केले। या शाळेत मला अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या। मी इयत्ता 7वी शिकत आहे। निरोप समारंभात जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना माझा नमस्कार। माझ्या मित्रांना सगळ्यांना नमस्कार। मी क्लासच्या ताई मॅजिक बस यांनी सगळे उपक्रम, खेळ सगळं शिकवले। मॅडम एकच वर्ष आम्हाला मार्गदर्शन केले, यासाठी सगळ्यांना माझा नमस्कार। निरोक्षण आवल्यावर अध्यक्ष वंदने बोलले व येथे भेटलेला हा निरोप शाळेचा आलेख दुनियामध्ये शाळेतील दिवस घडले स्पर्धा पुस्तकातील पाणी म्हणजे मोठा वर्ग ज्याला आम्ही जरी आम्हाला थोडीशी कमतरता असली मनुष्यबळ आमचं त्याच्याने वाढतो असा वर्ग आमचा। दरवर्षी कुठलाही कार्यक्रम असला की आम्ही त्याला सांगतो की चला लगेच बोलत आहे अशी हुशार मुलं, आणि दरवर्षी असतात की ती मुलं आठवण ठेवून जातात। आणि यांनी सुद्धा असं ठरवलं की आमचा निरोप समारंभ घ्यायचा आहे आणि त्यांनी तयारी केली। मला वाटतं मला या विचार त्यांनी तुम्हीच करा, तुम्हाला तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही जे करणार ते करा, आम्ही तुम्हाला जर सपोर्ट करू। मग मुलांना काही त्यांना अडचणी सामान वगैरे आणण्याकरता आम्ही गेलो, परंतु छान अशी हा वर्ग मला ते वर्षा असेल, देवयानी, मानसी, हर्षला आणि सुजन, अजून 2-4 मुलं होती ती पहिलीपासून इथं आहेत। अशी मुलं अजून 7 वर्षे या शाळेमध्ये आहेत। त्याच्यानंतर मुक्ता असेल, तनिष्का, भूषण आणि ते ही जी मंडळी लक्ष हे म्हणजे 6वी नंतर याला जॉईन झालेले, काही पाषाणावरून आलेली आणि अशी लांबून आलेली मुलं तुम्ही आज या ठिकाणी एकत्र येता आणि तुमचे मित्रमध्ये तुम्ही एकशे होऊन जाता। या शाळेमध्ये तुमच्या काही छोट्या काय म्हणतात आठवणी राहतात आणि तुम्ही त्याला एकदम लकी आहेत की तुम्हाला प्रत्येक शिक्षकांचा सहवास लाभलेला आहे। कधी कधी काय होतं शाळेमध्ये की एका वर्गामध्ये ज्या शिक्षकांकडे तो वर्गाला पहिलीपासून की तोच वर्ग कंटिन्यू होतो 7वी पर्यंत जायचा, परंतु तुम्ही तर
तुम्हाला सगळ्यांचाही सहवास लाभलेला आहे. परंतु माझ्याकडे जेव्हा तुम्ही 2 विषय जेव्हा होते, मला वाटतं 3री आणि 5वीला, तर मी भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांचे मी धन्यवाद मानते. पण तेवढ्यात मला माझी अवस्था बघून मला काढून मराठी शाळेत टाकला. मग हळूहळू मला जास्त जुनी ओळख नाही आमची मुलांसोबत. ऑक्टोबर पासूनच आम्ही इकडे आलो. पण आता म्हणजे असं नातं जमलं ना की खरंच डोळ्यातलं पाणी येतं. ते खरंच खूप प्रेम दिलं या मुलांनी. आणि असं कधीच कंटाळा नाही केला की ताई खूप घेते काय काय अभ्यास वगैरे, ताई खूप काय काय देतात तुम्ही. कारण प्रोजेक्ट खूप लेट चालू झाला आणि लेट चालू झाल्यानंतर खूप त्यांना आम्हाला काय द्यायचं होतं. सेशन्स होते, वर्कशीट होत्या, प्रश्नोत्तर होती, पण करत होते बिचारे, करत होते. सॉरी. पुढे आता स्पर्धा आहे. आता ही प्रायमरी लेवलला आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलेला आहे. शिक्षकांनी तुमच्याशी सांभाळून घेणारे शिक्षक मिळणार नाहीये. प्रेमाने मायेने जवळ शिकवणारे शिक्षक मिळणार नाहीये. त्यानंतर तुम्हाला फक्त शिक्षक येणार, शिकवणार, बाकीचं तुम्हाला स्वतःकडे खूप बाहेर स्पर्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता खूप मेहनत करावी लागेल. त्यासाठी पटकन बोलून जाते कारण की सारख्या मी जास्त येत नाही. तुझ्याकडे आठवड्यात एकदा येत असते. पण जेव्हा पण येते आरडाओरडा असतो, कधी ओरडते तुम्हाला कारण की मला खूप त्रास देतात. आपण एक आहे की सारिकाताईंपेक्षा घाबरतात पण मलाच असतं. कारण की मजा मस्ती आणि खेळामधनं थोडंसं वेगळं शिकवलं जातं. पण एकच सांगेन की जी झेडपी शाळेचं जे असतं ना शिक्षण किंवा जो आनंद असतो ना तो पुढे जाऊन कधीच मिळत नाही. आणि म्हणजे करेस का पनीर आहे का चौरे डाबा दे मटन मध्ये टेन्शन नको घेऊ. अभी मजा आएगा ना भिडो. मटन चिकन चिकन आहे मटन आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर शिक्षक भावूक झाले आपल्या विद्यार्थ्यांना निरोप देताना. तर खूप छान असा हा आजचा ब्लॉग होता. बघू शकता हे आपले कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे मुखाचे पणाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळे कधी वाढले दुरावे कळे ना सुरे वागता सुनी सुनी काकडे